मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार। पाहूया आजच्या ठळक बातम्या। पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव शहर उपविभाग यांनी व त्यांचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस इम्रान सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश शेरावत, पोलीस कॉन्स्टेबल अशफाक शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस हेमंत गिलबिले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बहिरम यांनी केलेली कार्यवाही आपण पाहूया। दिनांक 28/11/22 रोजी तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर उपविभाग यांना माहिती मिळाली की पवारवाडी पोलीस स्टेशन कडे गुरण 104/2021 भादवी का कलम 302, 397, 120 ब, 201, 109, 504, 506 34 सह आर्म ऍक्ट 3/25, 5/27 तसेच गुन्ह्यात महाराष्ट्र संबंधित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1), 3(2), 3(4) मकोका अन्वये दाखल गुन्ह्यातील 2 वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे जलालुद्दीन कलामुद्दीन कुरैशी उर्फ आरिफ कुरैशी हा सध्या जिल्हा आजमगड, राज्य उत्तर प्रदेश येथे राहत असून त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त झाल्यावरून त्याचा शोध घेण्याकामी त्याचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस इम्रान सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश शेरावत व पोलीस कॉन्स्टेबल अशफाक शेख यांना गोपनीयरित्या उत्तर प्रदेश येथे त्याचा शोध घेण्याकामी रवाना करून विशेष पथकातील नमूद अधिकारी व अंमलदार आरोपीचे मोबाईल क्रमांकावरून त्याचे लोकेशन हे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण कडील उत्तर प्रदेश येथे त्याचा शोध घेण्याकामी रवाना करून विशेष पथकातील नमूद अधिकारी अंमलदार यांनी आरोपितांचे मोबाईल क्रमांकावरून त्याचे लोकेशन हे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण कडील हेमंत गिलबिले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बहिरम यांच्याकडून वेळोवेळी घेऊन त्याचा शोध घेतला असता नमूद आरोपी उत्तर प्रदेश येथील किचोछा शरीफ येथून ताब्यात घेऊन त्याचा तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास कायदेशीररित्या पूर्ण कार्यवाही करून सुरक्षितपणे मालेगाव येथे आज दिनांक 4/1/2022 रोजी आणले आहे। जलालुद्दीन कमालुद्दीन कुरैशी उर्फ आरिफ कुरैशी राहणार मालेगाव याच्यावर भादवी का कलम 302, 307, 395 सारखे एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सध्या त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे। त्या सन 2019 मध्ये 1 वर्षाकरिता नाशिक परिक्षेत्रातून हद्दपार करण्यात आले होते। पवारवाडी पोलीस स्टेशन कडे गुन्हा दाखल झाल्यापासून तो सुमारे 2 वर्षापासून फरार होता। त्यास नमूद पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कठोर परिश्रम घेऊन त्याचा परराज्यात शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन सुरक्षितरित्या मालेगाव येथे आणले असून त्याच्यावर पुढील कार्यवाही करीत आहेत। पुढील होणाऱ्या कार्यवाहीसाठी पाहत रहा मानव समाचार, सत्य नेहमी सत्य सोबत।